भारत आणि जगभरामध्ये हेरल्ड नाव असलेली वृत्तपत्र तुम्हाला नक्कीच माहिती असतील. त्यापैकीच म्हणजे डेक्कन हेरल्ड, नॅशनल हेरल्ड, हिंदुस्तान हेरल्ड, बॉम्बे हेरल्ड. पण तुम्ही या नावांचा कधी विचार केलाय का की या वृत्तपत्रांच्या नावाशी हेरल्ड हे नाव का जोडलं गेलं? हेरल्ड म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दूत, वार्ताहर करणारा किंवा घोषणा करणारा. साधारणपणे या शब्दाची सुरुवात युरोपमध्ये 11व्या-12व्या शतकात झाली. त्या काळात दोन देशांमध्ये युद्ध किंवा शांततेच्या कराराची घोषणा करायची असल्यास हेरल्ड नावाचे हे दूत हा संदेश घेऊन जायचे. नंतर 18व्या आणि 19व्या शतकामध्ये छपाई तंत्र विकसित झाले. तेव्हा समाज जागृती, बातम्या पोहोचवणाऱ्या वृत्तपत्रांना हेरल्ड हे नाव देण्यात आलं. राजांच्या अधिकृत दूतासारखे विश्वासार्हता, आदर आणि प्रामाणिकता आपल्या वृत्तपत्राशी जोडल्या जावी या उद्देशाने संपादकांनी आपल्या वृत्तपत्राचे नाव हेरल्ड या नावाशी जोडले. जेव्हा ब्रिटिश भारतात आले आणि त्यांनी इथे वृत्तपत्र चालू केली तेव्हा हेरल्ड नावाची परंपरा भारतातही चालू झाली. ती परंपरा आजही आपल्या भारतामध्ये वृत्तपत्रांच्या नावांमधून दिसून येते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि फॉलो करायला विसरू नका.